जो वैराग्य पवन से करवेंधन को भस्म करे, जिनकी ध्यान अग्नि से नभ में फैले स्फुलिंग अरे, वह मध्याह्न दिवाकर जिनके ऊपर सदा सुशोभित है, कायोत्सर्ग रूप मुद्रारु जो विशाल तन धारी है, अष्टकर्म के परम विजेता उत्तम पुरुषों के स्वामी, नाभिपुत्र जिनपति महात्मा जयवंतो अंतर्यामी, जयवंतो अंतर्यामी। पद्मनंदी आचार्य विरचित पद्मनंदी पंचविंशती. चर्चा काय चालली? तत्वाचा विचार करा. तत्वाच्या विचाराशिवाय तत्वाचं श्रद्धान होत नाही. तत्वाच्या श्रद्धानाशिवाय सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. सम्यक दर्शनाच्या प्राप्तीशिवाय मोक्षाचा मार्ग प्रगट होत नाही, आणि मोक्ष मार्ग प्रगट झाल्याशिवाय मुक्तीची प्राप्ती, संसाराचा नाश होत नाही. म्हणून तत्व विचार केला पाहिजे. अर्थात वस्तूचा जो भाव आहे तो भाव समजून घेतला पाहिजे. काय आहे? चेतन वस्तूचा चेतन भाव, अचेतन वस्तूचा अचेतन भाव. प्रत्येकाला भाव आहे, आणि तो भाव जोपर्यंत आपल्या ज्ञानात येत नाही तर आपल्याला चांगल्या वाईटाचा पण निर्णय होत नाही. म्हणून भाव समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शब्द कशासाठी आहेत? वस्तूचा भाव समजण्यासाठी शब्दांचा प्रयोग असतो. म्हणून शब्दाच्या अवलंबनाने वस्तू जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. कारण सुख हे पाहिजेच. काय पाहिजे? सुखच पाहिजे. जीव आहे म्हणून सुखच पाहिजे, यात काही शंका नाही. मग ते सुख तत्वाच्या विचाराने प्राप्त होत असेल, आणि तत्व जी आहे ती
आप्तांच्या द्वारे सांगितलेली असतील तर अरिहंतांच्या द्वारे सांगितली गेलेली तत्व त्या तत्वानुसार विचार केला असतानाच सुखाची प्राप्ती होणार आहे. कारण काय, अरिहंत वीतरागी सर्वज्ञ आहेत. जेथे वीतरागता सर्वज्ञता आहे तेथेच युक्ती आणि शास्त्राच्या अविरोधी वचन असतात. म्हणजे तत्वाचं निरूपण केलं जाऊ शकतं. जेथे वीतरागता आणि सर्वज्ञताचा अभाव आहे अशा जीवाच्या द्वारे सांगितलं गेलेलं तत्व युक्ती आणि शास्त्राच्या अविरोधी नसल्यामुळं त्या तत्वाच्या विचाराने, श्रद्धानाने, आचरणाने दुर्गतीचीच प्राप्ती होत असते. म्हणून युक्ती आणि शास्त्राने अविरोध ज्यामध्ये असेल अशा तत्वाचा विचार करण्यासाठी, श्रद्धान करण्यासाठी कोण वीतरागी आणि कोण सर्वज्ञ आहेत, तर अरिहंत भगवान आहेत. आणि त्यांचं जर आपण श्रद्धान करणार नाही, त्यांची जर आपण उपासना करणार नाही, तर मग तत्व श्रद्धान होऊ शकत नाही. म्हणून इथं आपण आत्मानुशासन मध्ये आप्ताची उपासना करण्याची जी प्रेरणा दिली गेलेली आहे ती चर्चा पाहत होतो. अरिहंत प्रभूंची उपासना का करावी, अरिहंतांची उपासना केली पाहिजे. मग का, तर ते सांगताना त्याचं आपण पाहिलं होतं शीर्षक कि सभी जी विशेष सुख की प्राप्ति के लिए धर्म को अंगीकार करते हैं. धर्माला अंगीकार करण्याचं कारण काय, विशेष सुख प्राप्त करण्यासाठी. विशेष सुख कशाला म्हणायचं, आकुलतेने रहित असं जे सुख आहे त्याला विशेष सुख म्हटलं. सामान्य सुख तर है ना, जे वेदनीय कर्माच्या, साता वेदनीय कर्माच्या उदयामध्ये अनुभूतीला येणार ते सर्व संसारी जीव अनुभवत असतात. साता वेदन्याचा उदय असताना जीवाला सुखाची अनुभूती येते. आणि अशी ती सुखाची अनुभूती बाह्य इंद्रिय आणि इंद्रिय विषयांचा संबंध असताना होत असते. इंद्रिय असतील, इंद्रियांचे विषय असतील आणि साता वेदन्याचा उदय असेल तर संसारी जीवांना आकुलता जन्य सुखाची अनुभूती येते.
परंतु त्या जीवांना माहिती नाही की हे सुख सुख नसून दुःखच आहे. कारण सुखाचा पण भाव समजलेला नसतो. सुखाचा भाव काय आहे? सौख्य. सुख हे कोणतं तत्व आहे? 7 तत्वामध्ये स्नेहा समोर 7 तत्व तरी येतात ना. 7 तत्वामध्ये सुख हे कोणतं तत्व म्हणून आम्ही पाहतो आणि आहे कोणतं तत्व ते. कधी सुखाला तत्वरूपाने जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे का? सुख एक तत्व आहे ना. मग काय कोणतं तत्व आहे ते? सुख जीवाजीव आश्रव बंध संवरण आणि मोक्ष. या 7 तत्वामध्ये कोणतं तत्व आहे? आता मोक्ष पण एक तत्वच आहे. मग मोक्ष तत्वाचा तर भाव सुखाला मी जेव्हा मोक्ष तत्व म्हणतो तर त्या मोक्ष तत्वाचा भाव तर किती समजतो, समजून घेण्याचा प्रयत्न आहे. मोक्ष तत्व काय झालं? काय मोक्ष तो काय? मोक्षाचा भाव काय? आणि तो जर समजला, श्रद्धान झालं तर मी माझं ध्येय काय राहील, माझं साध्य काय राहील? भाव समजल्यानंतर काय होईल असं मला म्हणायचं. मोक्षाचा भाव जर समजला तर काय होईल? एक मोक्ष प्राप्तीचीच अभिलाषा राहील. भाव समजल्यानंतर आपल्या डोक्यात तोच विषय चालेल ना की मला मोक्ष प्राप्त करायचे, मला मोक्ष प्राप्त करायचे. भाव समजल्यानंतर आपली ध्येयाची दिशा बदलणार नाही. मोक्ष म्हणजे केवळ एक शब्द झाला, शब्द बनून राहील. मोक्षाचा भाव आपण समजण्यासाठी कधी प्रयत्न करत नाही, म्हणून कधी मोक्ष तत्वासंबंधीची चर्चा आमच्याद्वारे केली जात नाही. मोक्ष तत्वाची चर्चा आमच्याद्वारे किती केली जाते? मोक्ष तत्व किती चर्चेत असतं रोजच्या जीवनामध्ये? ज्या कोणत्या गोष्टीचं मला भावभासन होतं, जे मला चांगली फीलिंग येण्यासाठी, चांगलं वाटण्यासाठी कारण होतं, तर त्याची चर्चा होते ना माझ्याकडून.
ते विचार चालता बोलता बसता उठता राहतेत ना. मग मोक्ष तत्वाचं किती आमच्याकडून चिंतन केलं जातं, चर्चा केली जाते. मोक्ष असा छान असेल मोक्ष, तर आपल्याला तो कसा प्राप्त होईल? म्हणून म्हटलं विचारच करावा लागेल, त्याच्याशिवाय कसं जमणार? विचारच नाही करणार तर मला मोक्ष प्राप्तीची अभिलाषा तर का निर्माण होणार आहे? वाय? म्हणून आचार्य सांगते बाबा तत्वाचा विचार करावा. तत्व विचार करणाऱ्यालाच सम्यक दर्शनाच्या प्राप्तीचा अधिकार आहे. तत्व विचार करणार नाही तर सम्यक दर्शन कसं होणार सांग? म्हणून इथं ज्या आप्तांनी ही तत्व सांगितलेली आहे त्या आप्तांच्या श्रद्धानासाठी त्यांचं पण आपल्याला आप्तत्व प्रतीतीला येत नाही आणि त्यांच्याद्वारे म्हणून सांगितलं गेलेलं तत्व आहे त्याचं श्रद्धान होत नाही, विचार होत नाही, आचरण होत नाही, असं चाललं. म्हणून त्यांची उपासना करण्याच्या हेतून इथं सांगायला लागलेत गुणभद्र आचार्य की सर्व जीवांना विशेष सुखाच्या प्राप्तीची अभिलाषा असतानाच काय केलं जातं? धर्माचा स्वीकार केला जातो, धर्म केला जातो. म्हणून ऐसा विचार कर, यथार्थ उपदेश जाता आप्त का आश्रय करना चाहिए. म्हणजे असा विचार असताना यथार्थ उपदेशदाता जे आहेत कोण तर आप्त त्यांचाच आश्रय केला पाहिजे. क्योंकि सुख की प्राप्ति का मूल कारण आप्त है. असा संबंध आपण जोडलेला नाही. आम्ही सुखाच्या प्राप्तीचा संबंध आप्तांशी जोडलेलाच नाही. जेव्हा जेव्हा मला सुख पाहिजे तेव्हा तेव्हा मी आप्तांचं स्मरण करतोय काय? अरिहंतांचं स्मरण करतोय काय? कोणाचं स्मरण करतो आपण सुख पाहिजे आहे म्हटल्यानंतर? कोणाच? सुख पाहिजे म्हटल्यानंतर आम्ही शरीर संसार आणि भोगाचंच स्मरण करतो. आप्तांचं स्मरण आम्हाला कधीच येत नाही. दुःखी झालोय आता सुख पाहिजे काय करा? अरिहंत म्हणा. अरिहंत सिद्ध. दुःखी झालाय तर अरिहंत सिद्ध. कुठलंही असू दे दुःख, त्या दुःखातून मुक्त व्हायचंय तर म्हणजे सुखी व्हायचंय तर इथं सांगतायत की बाबा अरिहंतांचं आणि अरिहंतांचं चिंतन करा, अरिहंत सिद्धांचा विचार करा, कारण तोच मात्र सुखी होण्याचा उपाय आहे. अविनाभाव संबंध आहे, बाकींच्याशी त्याचा अविनाभाव संबंध नाही.
जो जो अरिहंतांचं स्मरण करेल त्याच्या त्याच्या जीवनातलं दुःख संपलेलं असेल, त्याच्या त्याच्या विचारातलं जे दुःख आहे ते त्या क्षणाला नष्ट होईल. कोणतंही दुःख होऊ द्या. विचार काय? अरिहंत. अरिहंतांचा विचार केला तर दुःख तिथं राहील काय? म्हणून काय म्हटले इथं बघा, श्लोक काय आला? सर्व प्रेप्सति सत्सुखाप्तिमचिरात् सा सर्व कर्म क्षयात् सद्रुत्तात् स च तच्च बोधनीयतम् सोऽप्यागमात् सश्रुते सा चाप्तात् स च सर्वदोषरहितो रागादयस्तेऽप्यत तं युक्त्या सुविचार्य सर्वसुखदम् सन्तश्रयन्तु श्रीं. हिंदी. सर्व कर्म क्षय से जो संभव वह सुख शीघ्र सभी चाहे. कर्म क्षय सम्यक चारित से चरित ज्ञान से अवगाहे. आगम श्रुति से श्रुति आप्त से आप्त रहित सब दोषों से. अतः युक्ति से कर विचार सत पुरुष सुखद जिन शरण गहे. सर्व प्रेप्सती सत्सुखम असं म्हणतात. सर्व प्रेप्सती सत्सुखम. सत प्रेप्सती म्हणजे इच्छा. बरोबर आहे. प्रकर्षाने. मग काय प्र काय? हा बरोबर आहे तुमचं. सर्व प्रेप्सती, सर्वच इच्छा करतात. सर्व जीव इच्छा करतात. दिलेच की सर्व प्रेप्सती सत्सुखम. सभी जीव सच्चे सुख की शीघ्र 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 प्राप्ति की अभिलाषा करते हैं असं म्हणते. मग शीघ्र सुख पाहिजे, खरं सुख पाहिजे, कधीही नष्ट न होणारं सुख पाहिजे. तर मग अचिरातचा अर्थ शीघ्र असेल, है की नाही? अचिरात लवकर, शीघ्र, है की नाही? बरोबर. अचिरात सत्सुखम सर्व प्रेप्सती. सगळे जण, सगळे म्हणजे जे जीव आहेत ते इच्छा करतायत काय? लवकरात लवकर सुख मिळावं, लवकरात लवकर, लवकरात लवकर जागा मिळावी मोक्षात. असं नाही का? नाही
सुखाच्या प्राप्तीची तर शीघ्रतेची इच्छा आहे. मग त्याच्यासाठी जे करायला लागतं त्याच्यासाठी शीघ्रता नाही. आताच येताना सपना सांगत होती, मामा काय म्हटले, असं काय सांगता, काय सांगत, तू आहेच की इथं. मन स्थिर नसतं म्हणलं, मन स्थिर राहत नाही. आणि ते व्यवहार कार्यामध्ये म्हणजे आवरावरी बायकांना, नव्या सुनांना काय नाही, निवांत असते ते. आपण आता दूध पिलंय, चहा पिलाय, कप आहे, टाकून द्यायचा सिंक मध्ये गपशीप. असं नाही की सासूबाई धुवावा म्हणून धु की लगेच धुवायचं, असं काय नियम आहे का? असं थोडस. आणि जुन्या बायकांची काय सिस्टीम, ती तर ते बरोबर आहे का? म्हणजे त्यांना ते सहन होत नाही. एकदा रिकाम व्हावं ते का उगाच परत ते पडून राहिलं म्हणजे डोक्याला एक कीड राहते जुन्या बायकांच्या. जेव्हा ती भांड धुवायचं राहिले, भांड धुवायचं राहिले, भांड म्हणजे लक्ष लागत नाही दुसऱ्या कामात. असं नवीन सुनांकडनं आपण हे शिकलं पाहिजे का नाही. फिरता काय थोड्या वेळ धुतलं तर काय फरक पडत नाही, गडबड काय करायची काय असं. आणि मग ते उरकून टाकायचं आणि पुढं काय करायचं असतं हा महत्वाचा प्रश्न. बर, भांडी धुवून झाली, आता पुढं निवांत बसायचं, मोबाईल स्टेटस ठेवायचे असते. करायचं काय असतं उरकून, असा प्रश्न ना. ज्या त्यावेळेस धुवा मुंग्या वगैरे लागते, जीव होते, हा विषय वेगळा, तो विषय नाही. पण संक्लेश केले जाते, संक्लेश होते तसं सांग. पण तिथंच दुसरी गोष्ट सांगितली की आपल्याला नमोकार मंत्राची माळ करायची. मग ती कधी करायची सांगा. जेवढी त्या पडलेली सिंक मधले भांडी धुवायची गडबड असते तेवढी गडबड नमोकार मंत्राची माळ म्हणण्याची असते का? गडबड. आणि जरा वेळ असेल आणि तुम्ही मोबाईल हातात घेतला असेल आणि तुमची माळ करायची राहिली असेल, तुम्ही काय करता? आधी माळ करून घेऊन मग मोबाईल बघू थोड्या वेळ मोबाईल आणि मग माळ करू. कसं होतं? आम्हाला माळच करायची नाही तर काय तसला विषयच येत नाही. म्हणजे ज्यांनी करत नसतील कोणतं काम केलं जात, मोबाईल हातात आहे आणि माळ पण करायची राहिली, मग मोबाईल सोडून माळ करणार का माळ करून मोबाईल करणार? कोणता आधी? मग माणूस बघायला लागलं, जसं टीव्हीवर सिरियल बघतो, सिनेमा बघतो, मग आपल्याला माहिती आहे आमचं स्वाध्याय राहिलं, आपलं ध्यान राहिलं. मग आपण काय विचार करतो, अरे स्वाध्याय राहिलाय, ध्यान राहिलंय, तर आधी स्वाध्याय करू, ध्यान करून मग बसू. होऊ दे, एवढं झाल्यावर
अशी ती कामं पेंडिंग कोणती? प्रमाद. त्याला तिथं शीघ्रता नसते. कुठल्या? आपल्या कार्यामध्ये शीघ्रता नाही, परंतु परकार्यामध्ये आमची तत्परता दिसून येते. स्वकार्य आणि परकार्य. जसं इथं किती वाजता आलाय, तत्परता किती आहे, आणि जातानाची तत्परता किती असते? तत्परता, शीघ्रता. इथं अचिरात सांगितलं ना. सर्व प्रेप्सती सत्सुखम अचिरात असं म्हण. गडबड कुठे कुठे गडबड असते. संसारासाठी आम्ही घाई करतो आणि धर्मासाठी प्रमाद असतो. तेच उलट केलं तर काय होईल? संसारासाठी घाई केल्यामुळं होतं काय, तर संसार वाढतो आणि सुख दूर होतं, मोक्ष लांब जातो, कारण त्याच्यामध्ये प्रमाद केला. तेच उलट केलं, धर्मासाठी आपण घाई केली आणि संसारासाठी प्रमाद केला तर काय होईल? काय होईल? दुःख दूर जातील असं सांगतो. दुःखासाठी आम्ही प्रमाद करत नाही, सुखासाठी आपण प्रमाद करतो असा त्याचा अर्थ आहे. कळतं? कशासाठी? ज्यामुळे आपल्याला दुःख होणार ते काम करण्यासाठी आपली किती तत्परता असते, गडबड किती असते, घाई किती असते, विकल्प किती असतात, अस्वस्थता किती असते. कुठलं कार्य? किती अस्वस्थता. पण तेच आपलं कार्य करण्यासाठी आपल्याला गडबड नाही, म्हणून अजून संसार चालू आहे. म्हणून सांगितलं भाव समजायला पाहिजे. आपल्याला सगळे संसारातले भाव चांगल्या प्रकारे समजतात आणि म्हणून आपल्याला तिथं गडबड आहे. आणि धर्मक्षेत्रामध्ये असलेल्या एकाही गोष्टीचा भाव माझ्या पकडीत येत नाही, म्हणून तिथं आपला प्रमाद आहे. नमोकार मंत्र. आहा, नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आर्याणं, नमो अज्जायाणं, नमो लोये सवसाहूनम. आता मी तुम्हाला सांगतो, समय सार आहे आणि घ्या समय सार एक मिनिट. त्याच्यामध्ये 387, 88 आणि 89 गाथा. त्या गाथेची जी टीका आहे ती सगळ्यात मोठी आहे आणि सगळ्यात मोठी टीका या 3 गाथेंवर लिहिलेली आहे. आता काय लिहिली टीका त्या 3 गाथेंवर? गाथा काय? 387, 88 आणि 89. वेदंतो कम्म फलम, अप्पानम कुनदिजो. वेदंतो कम्म फलम अप्पानम. काय रे? 387, 88, 89 सांगितलं ना. वेदंतो कम्म फलम अप्पानम जोदुकम पुनदि जोदुकम फलम सोतम पुनो विबंददी बीजम दुःखस्य अट्ठविहम. वेदंतो कम्म फलम एकदम कुन मुनदि जोदुकम फलम सोतम पुनो विबंददी बीजम दुःखस्य अट्ठविहम. वेदंतो कम्म फलम सुहिदो दुहिदो यहवदिजो छेदा सोतम पुनो विबंददी बीजम दुःखस्य अट्ठविहम. असा आहे गाथा अशी. अर्थ काय त्याचा बघा.
कर्म के फल का वेदन करता हुआ जो आत्मा कर्म फल को निज रूप करता है अर्थात मानता है, वह फिर से भी 8 प्रकार के कर्म को दुख के बीज को बांधता है. असं म्हणतात. कर्मफळाचं वेदन करत असताना असं सगळे आपण कोणाचं वेदन करतोय प्रतिसमयाला? कर्मफळाचं वेदन चाललेलं आहे. आत्मस्वभावाच्या ज्ञानामध्ये आत्मस्वभावाची साधना, उपासना, आराधना याच्या अभावामध्ये प्रतिसमयाला 7 into 24 एकच काम चाललंय. जे जे कर्म आपण बांधलेले आहे त्या त्या कर्माचं फळ अनुभवतो आहोत. बरोबर आहे? कळते का? कर्माचं फळ, जी पर्याय मिळाली ती कर्माचं फळ, जे संयोग मिळाले कर्माचं फळ आहे ना. जे परिणाम बनता आहेत ते सगळं कर्माचं फळ आहे. राग, द्वेष, मोह, क्रोध, मान, माया, लोभ, हास्य, रती, रती, शोक, भय, जुगुप्सा, ज्ञान आणि प्रमाद हे सगळं कर्मफळ आहे. आणि याचाच मी प्रतिसमयाला अनुभव घेत असतो. तेव्हा तिथं आचार्य म्हणते नुसताच त्या ठिकाणी कर्माच्या फळाचा अनुभव घेत नाही तर काय करतो? त्या कर्मफळाला निज रूप करतो म्हटले म्हणजे त्याच्यात आणि आपल्यात अंतर ठेवत नाही. कर्माचं फळ आणि मी वेगळा आहे. मी ज्ञानानंद स्वभावी सिद्ध स्वभावी जीव आहे. पण हे समजणार केव्हा? जर तुम्ही कधी शांततेने थांबून त्याच्यावर विचार करणार नाही तर हे समजणार कसं? वेळ काढावा लागेल ही मी पहिल्या दिवसापासून सांगतो. आणि मला सकाळी हे म्हणत होते निशांत 1 दिवसाचं तर ध्यान शिबिर घ्या म्हणत होते. प्रॅक्टिस तर होऊ द्या म्हटले बसायची. करून बघ तू, सुरुवात तू करून बघ. चल काय होतं? सगळ्यांचं घ्यायचं नाही घ्यायचं तू 1 दिवस ठरव. उद्या चतुर्दशी आहे ना, मी तर ध्यानाला बसणारच आहे, तू पण बस. चल 1 दिवस मौन घेऊन दिवसभर ध्यान करायचा प्रयत्न कर. काय होतंय तुला तर अनुभव येऊ दे की काय काय 1 दिवसाचं ध्यान त्या ठिकाणी किती फलदायी होत. 1 दिवसाचं ध्यान काय करतं? शांतीला कारण होईल का अशांतीला कारण होईल? विकल्प येतील. मग 1 दिवस ध्यान करायचं का? आता प्रश्न आहे पुन्हा. आता तू हेच म्हणतो 1 दिवसानं जर ध्यान केलं तर विकल्प येतील. ज्या वातावरणातनं जातो तेच त्या ठिकाणी आपल्यावर संस्कार होऊन जातात. कारण ते आपण त्याच्यापासून स्वतःला अलिप्त कधीच पाहत नाही. तो अभ्यास नाही आहे. जे करतोय त्याच्यामध्ये असा लिप्त होतो की म्हणजे मी आणि ते वेगळं नाही. दूध पाण्यासारखं एकत्र. दूध वेगळं पाणी वेगळं भासित होतं का कोणाला? दुधात पाणी आहे तुम्हाला माहित आहे का? समोर काढून आणलेल्या दुधात पाणी असतं का नसतं? सेजल कस काय? पण आमची दृष्टी तिथं जात नाही की हे दूध नाही तर हे पाणी आणि दूध आहे. तुम्हाला पंडितजींनी उदाहरण कशाचं दिलं तर मी आणि न्यायचं चालली होती ना चर्चा, त्याच्यामध्ये कशाचं उदाहरण दिलं होतं?
मोराचं, आरशाचं, अजून काय, देवाचं काय, बर दिलं असेल का, है ना. आपल्याला शास्त्रामध्ये पण दिलंय भाजी आणि मीठ, है ना. भाजीत मीठ असतं, ती मीठ आणि भाजी दोन भासीत होतात का खाताना. जास्त झालं तर भासीत होईल, कमी झालं तर भासीत होईल, परंतु योग्य असेल तर मीठ आणि भाजी हे दोन आहेत, एक नाहीत असं कळतं का. दोन ठेवत नाही, दोन राहत नाहीत ना माझ्यासाठी. तसं माझं चाललेलं असतं. कर्म आणि आत्मा आपण दोन ठेवतच नाही, नसतच. असं त्या ठिकाणी आपण त्या कर्माबरोबर अभेद झालेलो असतो. जरी आपण समजलोय, शिकलोय, ऐकतोय, आमचं भाग्य आहे की आपल्याला हे समजलंय की आपण सिद्ध समान शुद्ध आत्मा आहोत. कुणाला माहित नाही सांगा. आपण सगळे अशरीरी आहोत, अंशन स्वभावी आहोत, है ना, का नाही, अमूर्तिक आहोत. असं आपलं स्वरूप आहे. ह्याची जाणीव किती राहते. भोजन करताना, है ना, आरशात पाहताना, भोजन करताना मी अंशन स्वभावी, खाणं पिणं हे माझं स्वरूप नाही. असं भूक लागल्यानंतर जेव्हा घास खातो त्यावेळेस किती ध्यानात येतंय. आरशात बघताना मी तर अमूर्त आहे, हे मूर्त रूप जे दिसतंय ते मी नाही, असं किती माझ्या ध्यानात येतं. त्या रूप पाहण्यामध्ये आपण किती एकाग्र झालेलो असतो. ते रूप मी, ते रूप माझं, हेच इथं सांगायला. वेदंतो कम्म फलम अप्पाणम कुणदिजो कम्म फलम. अभेद करतोय. दोन दोन दिसतच नाहीत ना. आणि त्याचं कारण आहे अभ्यास. म्हणतो ना, अभ्यास नाही, विचार नाही. विचार जर करणार नाही तर दोन कसे वाटतील. आणि दोन नाही वाटल्यानंतर होणार काय, तर आचार्य सांगते सोतम पुनो विभज्यति बीजम दुःखस्य आठव्यम. तो पुन्हा त्या ठिकाणी 8 कर्माला, जे दुःख देणारे 8 कर्म आहेत त्याला त्या ठिकाणी पुन्हा एकदा बांधतो असं दिलं. बरोबर आहे का. वह फिर से भी 8 प्रकार के कर्म को, शब्द पण ठेवला का नाही, बीजम दुःखस्य, दुःखाचं जे बीज आहे अशा त्या 8 कर्माला बांधतो. कोण कोण, जो त्या जीव आणि कर्म फळामध्ये अभेद करतोय तो दुःखाला बांधतोय. दुःखाला कारणभूत 8 कर्माला बांधतो. आणि परत त्याचा उदय येतो. आणि परत मी ते उदय आणि मी, कारण कर्म फळ आणि उदय म्हणजे कर्माचं फळ, ते परत येतंय. आणि परत मी त्या ठिकाणी तेच करतोय. हे इथं सांगायचा प्रयत्न आहे आचार्यांचा. कोणता प्रयत्न आहे. कर्माचं फळ आणि मी ह्यांच्यामध्ये त्या ठिकाणी भेदच ठेवायला तयार नाही. अंतर. पंडितजीने एवढं न्यायकाचं सांगितलं, किती अंतर झालं, किती चिंतन झालं, किती चिंतन केलं, किती विचार केला की मोर आणि आरसा, मोर वेगळा, आरसा वेगळा, आरशात पडलेलं बिंब मोराचं ते पण वेगळं आहे आणि आरसा वेगळा आहे. जर पुढे जाऊन विचार, आरशाची स्वच्छत्व शक्ती आणि त्या आरशात पडलेलं प्रतिबिंब, बाहेरचा मोर सोडाच. तिथं आचार्यांना सांगायचं की आरशात पडलेलं बिंब सुद्धा ते आरशाचं स्वरूप नाही. आणि इथं तर आपण जे बाहेरच आहे त्याच्यामध्ये आपण एकत्व करतोय की ते मी आहे, ते माझं आहे. मी ज्ञान स्वभावी आणि हे सगळे शरीरादी बाह्य पदार्थ आणि त्या शरीरादी संबंधीच प्रतिबिंब माझ्या ज्ञानात आलं आणि ते बिंब म्हणजेच मी माझं असं अनुभव करतो. आणि त्याचं फळ आचार्य सांगते 8 प्रकारचं कर्म. म्हणून
धारा, श्रद्धान कशाचं नाव आहे? श्रद्धान नाव कशाचं आहे? तुम्ही चालता, बोलता, बसता, उठता जसं विसरत नाही. का विसरत नाही? तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचं घर, तुमचे जे कशा काय जे आहे, ज्याला तुम्ही मानलेलं आहे, ते तुम्हाला चालता, बोलता, बसता, उठता विस्मरण होतंय. आयसीयू मध्ये पेशंट आहेत का? विस्मरण नाही झालं असं मला दाखवायचं होतं, बाकी काय नाही. म्हणजे अरे विसरलोच मी, आहे ना. तुला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे, माहितीये का? आपलं सांगितलं कधी कधी विसरून जाईल ना. त्या अभ्यास इतका झाला त्या बाहेरचा की मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, एक बायको आहे, माहिती आहे तुला? असं देव तर मी सांगत ना, अजून देव आहे, धर्म आहे, त्याचा काय आपला संबंध नाही ना, म्हणून मी काय जास्त बोललो नाही समोर. पण आपल्याला मुलं मुली, मुलगा मुलगी आहे ना. तुला एक मुलगी असं पेशंट ते लक्षात, विस्मरण नाही होत. विस्मरण कशाचं? सम्यक दर्शन नाव त्याचं आहे. निरंतर प्रवाह राहतो. तुम्ही इथं बसला काय, तुम्ही घरी गेला काय, तुम्ही दुकानात गेला काय, आणि जेव्हा हे स्मरणात असतं त्यावेळेस एक शांती ऑटोमॅटिक राहते. म्हणजे सहज आचार्य जसे आपलं ते छड हलाकार लिहिते तसं ते कादे में हे मामल है, चिखलामध्ये असणार ते कमळ आहे, ते अलिप्त आहे. त्याचा जो आनंद आहे, त्याचा जो स्वाद आहे, त्याचा गंध म्हणा, तो ज्याच्यामध्ये जसं चक्रवर्तीमध्ये निरंतर प्रवाह. फार सुंदर असते ती श्रद्धा, स्वतःबद्दलची श्रद्धा. मी एक चैतन्य तत्व, मी एक अमूर्तिक तत्व, मी जन्म मृत्यू रहित तत्व. काय तुम्हाला सांगायचं म्हणजे मी कसलं तत्व आहे? नाही, या तत्वाला जर मी अनुभवला असेल तर विकल्पामध्ये गेलो आणि माझ्या श्रद्धेत ती धारा असले, माझ्या समोर कोणतंही काय म्हणजे अडचण येऊ देत, मला प्रॉब्लेम्स येणार नाही. रोग होऊ दे, मृत्यू होऊ दे, काय अप्रतिकूलता येऊ दे, आतमध्ये अरे याचा माझा काही संबंधच नाही. ही धारा म्हणून म्हटलं ध्यान पर्याय मूढता दूर करतो. आणि पर्याय मूढता ही आहे की कर्म फळाचं अनुभवन करणं ही पर्याय मूढता. त्या कर्म फळाला, कारण कर्म ही एक अवस्था आहे, आणि त्या अवस्थेमध्ये मी मूढ झालेलो आहे की ते मी आहे, ते माझं आहे. मी पुरुष आहे, मी मनुष्य आहे, मी बालक आहे, मी तरुण आहे, मी वृद्ध आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी वकील आहे, सीए आहे ना. आहे का सीए? तो आत्मा आहे का सीए? असं विचारलं तर सीएचं श्रद्धान कसं आहे आणि आत्म्याचं श्रद्धान तपासलं का? सीए आणि तू एक अभेद झालेला आहे, आणि त्या सीएला ठेवलेले नावं ती तुम्हाला ठेवलेली नावं भाषित होती, बरोबर आहे. पण आत्म्याला ठेवलेली नावं तुम्हाला ठेवलेली नावं वाटतात का? इतकं माझ्या पर्यायामध्ये जे काही मिळालेलं आहे कर्माचं फळ, त्याच्याशी अभेद. म्हणून आचार्य सांगते, असा जो त्या कर्माच्या फळाशी अभेद करेल तर त्याला पुन्हा त्या ठिकाणी दुःखाचं बीज असणार 8 कर्माचा बंद होत. आणि परत दुसऱ्या गाथेत काय सांगितलं बघा, वेदंतो कम्म फलम मये कदम. पहिल्या ज्यात लिहिलं होतं अप्पानम कुनदी, आता दुसऱ्या गाथेत फक्त एवढाच शब्द बदललाय, मये कदम आहे ना. मुनदी जोदुकम्म फलम, अर्थ काय झाला? कर्म के फल का वेदन करता हुआ जो आत्मा यह जानता अर्थात मानता है कि यह कर्म फल मैंने किया. काय झालं? हे कर्माचं फळ आहे, ते मी केलेलं आहे. मी डॉक्टर झालोय, माझ्याद्वारे केलं जाणारं कार्य, मी गिराईक केलंय, मी बंगला बांधलाय, मी स्वयंपाक केलाय. मये कदम,
माझ्याद्वारे केलं गेलेलं कर्मफळ असं मानतो. कर्मफळ मीच केलेलं आहे. पहिल्या ह्याच्यात मीच कर्मफळ, दुसऱ्या ह्याच्यात माझ्याद्वारेच कर्माचं फळ केलं जातंय दुसरं. आणि असा करणाऱ्याला पण काय सांगते, आणि वह फिर से 8 प्रकार के कर्म को अर्थ दुख के बीज को बांधता है. कर्मफळाला मी मानलं आणि मी कर्मफळ केलं, दोघांचं फळ एकच आहे असं सांगते. तुम्हाला कळणार नाही काय राज? कळतंय का? हे काय कळतंय का काय सांगते? कर्माचं फळ म्हणून म्हटलं ना विचार करावा. तिसऱ्यांदा परत काय सांगितलं बघा, वेदंतो कम्म फलम सुहिदो धुईदो यहवदी जो चेदा. पुन्हा फक्त एवढे शब्द बदलले. आणि कर्माच्या फळाचं वेदन करताना का अनुभव करतो? मी सुखी मी दुःखी है ना. सुहिदो दुहिदो यहवदी जो चेदा. आणि जो सुखी आणि दुःखी होतो कशामुळं? कर्माच्या फळाचं अनुभव करताना मी सुखी पण होतोय आणि मी दुःखी पण होतोय. त्याला काय फळ? रात्री परत तिथले सोतम पुनोवी बंददी बीजम दुःखस अठ्ठवी. तो पण पुन्हा जो सुखी आणि दुःखी कर्माच्या फळाच्या कारणाने झालेला दिसतोय. स्वतःला सुखी दुःखी कर्माच्या फळामुळं मानतो. तर आचार्य सांगते त्याला पण कर्माचं फळ जे काय 8 प्रकारचा कर्माचा बंध जे दुःखाला कारण आहे त्याचाच बंध होतो. 3 काय सांगितलं? कर्म फळाला वेदन करणारा आहे ना, ते कर्मफळ म्हणजे मीच. कर्मफळाचा वेदन करणारा, त्या कर्मफळाला मीच केलंय. आणि कर्मफळाचा वेदन करणारा जो सुख आणि दुःखाचा अनुभव करतो तो. ह्या तिन्ही गोष्टी त्यांनी सांगितल्या. पण टीका काय लिहिली तुम्हाला माहिती आहे? टीका काय लिहिली? पूर्ण याच्या विरुद्ध टीका आहे. विरुद्धचा अर्थ, आणि हे जे त्या ठिकाणी मी अनुभव करतोय त्यामुळं मला जे दुःख भोगावं लागतंय, तर त्या दुःखातून मुक्त होण्यासाठीची टीका रचली. आळस न करता, प्रमाद न करता आचार्यांनी ही टीका म्हटलं ना सगळ्यात मोठी. 49 बोल प्रतिक्रमणाचे है ना, 49 बोल आलोचनेचे, 49 बोल प्रत्याख्यानाचे आणि 148 बोल कर्मापासून भिन्नतेचे संचेतन करण्याचे, आत्म्याचे. असा ह्याचा विस्तार अमृतचंद्र देवानी केला. का? कारण त्याच्यामध्ये त्यांनी जाणलंय की जर मला या कर्माच्या फळाचं है ना, जे मी हे अशा प्रकारे वेदन करतोय, मी कर्मफळ, माझ्याद्वारे कर्मफळ, मी सुखी मी दुःखी, जर याच्यातून सुटायचंय तर मला माझ्या अगोदर काय करावं लागेल? पूर्व दोषाची निंदा गरहा, वर्तमानात घडणाऱ्या दोषांची निंदा गरहा, भविष्यात घडणाऱ्या दोषांची निंदा गरहा करावी लागेल. म्हणून पहिल्यांदा त्यांनी त्या गोष्टी घेतल्या है ना, की प्रतिक्रमण करताना त्यांनी काय काय घेतलंय? कृत कारित अनुमोदन मन वचन काय है ना, हे 6 गोष्टी घेतलेत बघा. कृत कारित अनुमोदन मन वचन आणि काय. मग याचे 49 बोल होते. किती? 49. मन वचन काय
आणि कृतकारित अनुमोदन 49 प्रकारे आपल्याकडून मनाद्वारे है ना, म्हणजे एक एक घेतलेलं त्यांनी मनाद्वारे माझ्याकडून काय केलं गेलेलं आहे, कर्माचं फळ जे आहे त्याचं मी म्हणून वेदन केलं गेलं, वचनाद्वारे कायद्वारे. असं एक सुंदर आहे ही टीका वाचण्यासाठी, पण माणसं ही सगळी टीका कधीच वाचत नाही. लिहिणाऱ्यांनी पण शॉर्टकट करून लिहिला. जेव्हा की हीच भावना नाचवली पाहिजे, नाचवली की ज्यामुळं माझ्या परिणामातले दोष दूर होतील. आपल्याला हे लक्ष, आपण कधी असं नाचवतच नाही ना. वाचून दाखवू का तुम्हाला थोडस, बघा है ना, थोडस वाचतो बघा. ठीक आहे. ज्ञान से अन्य, ज्ञान से अन्य में अर्थात ज्ञान के सिवा अन्य भाव में ऐसा चेतन अनुभव करना कि यह मैं हूं सो अज्ञान चेतना है. वह 2 प्रकार की है, कर्म चेतना और कर्मफल चेतना. उसमें ज्ञान से अन्य में अर्थात ज्ञान के सिवा अन्य भाव में ऐसा चेतना कि इसको मैं करता हूं वह कर्म चेतना है, और ज्ञान से अन्य में ऐसा चेतना कि इसे मैं भोगता हूं वह कर्म फल चेतना है. इस प्रकार अज्ञान चेतना 2 प्रकार से है. वह समस्त अज्ञान चेतना संसार का बीज है, क्योंकि संसार के बीज जो 8 प्रकार के ज्ञानावरणादि कर्म, उनका बीज वह अज्ञान चेतना है, अर्थात उससे कर्मों का बंध होता है. इसलिए मोक्षार्थी पुरुष को अज्ञान चेतना का प्रलय करने के लिए सकल कर्मों के संन्यास की भावना को तथा सकल कर्म फल के संन्यास की भावना को नचाकर स्वभावभूत ऐसी भगवती एक ज्ञान चेतना को ही सदा ही नचाना चाहिए. नाचायला आवडतं आणि नाचवायला आवडतं, बरोबर? काय नाचायला आवडतं ना, मग कशाला नाचायचं, कशाला नाचवायचं, कसं नाचायचंय हे घडलं. विचारातला नाच आहे आणि इतका जबरदस्त आहे. त्यात एक कलश वाचून दाखवतात, हे मी तुम्हाला भरभर वाचून दाखवतो. याचा भाव तर फार मोठा आहे, पण मला पुढचं सांगायचं होतं की चर्चा कशाची, आपण कोणते संस्कार करतो आणि कोणते करायला पाहिजेत प्रमाद न करता, यासाठी हे मला सांगायचं है ना. आगे पहले सकल कर्मों के संन्यास की भावना नचाते हैं, वह प्रथम काव्य कहते हैं. त्रिकाल के अर्थात अतीत वर्तमान और अनागत काल संबंधी समस्त कर्म को कृत कारित अनुमोदना से और मन वचन काय से त्याग करके मैं परम निष्कर्म का अर्थात उत्कृष्ट निष्कर्म अवस्था का अवलंबन करता हूँ. इस प्रकार समस्त कर्मों का त्याग करने वाला ज्ञानी प्रतिज्ञा करता है. अतीत अनागत आणि वर्तमान काळा संबंध काय करायचं म्हणतोय है ना. कृत कारित अनुमोदन आणि मन वचन कायाने माझ्याद्वारे केलेले जे काही कर्म आहेत त्याला मी सोडतो है ना. त्याच्याबद्दलची एक वैराग्याची भावना, संन्यासाची भावना, आणि ती कशी चालू केली बघा है ना. जो मैंने, आता पहिला है ना, अब टीका में प्रथम प्रतिक्रमण कल्प अर्थात प्रतिक्रमण की विधि कहते हैं. प्रतिक्रमण करने वाला कहता है की आपण तर रोजचं प्रतिक्रमण करतो, मन वचन काय करतो. इथं कसं प्रतिक्रमण केलं आणि या पद्धतीचं प्रतिक्रमण आमचं होतं का. आपण प्रतिक्रमण फार शॉर्ट मध्ये करून टाकलं. काय या भावात पूर्वभावात केलं, शास्त्र गुरु यांचा विनय झाला. या भावात पूर्वभावात संपला, अतीत अनागत है ना, म्हणजे वर्तमान संपून टाकला एकदम शॉर्ट मध्ये. कधी आपण याच्यावर इतका विस्ताराने विचार करायचा विचार करत नाही. विस्ताराने किंवा माझ्याकडनं किती दोष काल घडलेत, किती दोष आत्ता घडतायत आणि किती दोष भविष्यासंबंधी मी करतोय. मी म्हटलं ना अजिबात, मी एकदम केअरलेस माणूस आहे. जर मी बघितलं ना
म्हणून म्हटलं ध्यानामध्ये हे इतकं प्रकर्षाने जाणवतं. काय? आपले दोष. ध्यान केल्याशिवाय तुम्हाला तुमचे दोष समजून घ्यायला सुद्धा वेळ नाही, त्या दोषाबद्दल खेद सुद्धा वाटायला तुमच्याकडे टाइम नाही. आणि म्हणून मग ते दोषाचे संस्कार इतके होतात की शेवटी मला ते निगोदात घेऊन जात. वेळ आहे का सांगा समोर? दोषाला समजून घ्याल, माझ्याकडनं घडलेले दोष, पण आय डोंट हॅव टाइम. वेळ नाही मला, आणि मी किती केलेले आहेत, आणि किती करत आहे, आणि किती करणार आहे. तिन्ही काळ. म्हणून तर प्रतिक्रमण आहे, आलोचना आहे, आणि प्रत्याख्यान पण आहे. नुसतं प्रतिक्रमण नाही केलं आणि आपण काहीच नाही. प्रतिक्रमणामध्ये सुद्धा आपल्याला केलेल्या दोषाबद्दलचा खेद नाही, पश्चाताप नाही, केवळ शब्द आहेत, त्याच्यातलं तत्व नाही. भले ते मोठं प्रतिक्रमण वाचा, बारकं वाचा, नाही तर ते श्रावक प्रतिक्रमण वाचा, नाही तर मुनी प्रतिक्रमण वाचा, एक क्रिया पूर्ण होते. पण हे आहे ते भेद ज्ञान रूप प्रतिक्रमण, जे नियमसार मध्ये आचार्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं. दोष बघा काय सांगितलं. जो मैंने काय करतोय आहे ना, काय लिहायला लागले, नाचवायचं कसं हे चाललंय की नाही परिणामाला. प्रतिक्रमण करने वाला कहता है कि जो मैंने अतीत काल में कर्म किया, कराया और दूसरे करते हुए का अनुमोदन किया, मन से, वचन से तथा काय से, वह मेरा दुष्कृत मिथ्या होवे. कर्म करना, कराना और अन्य करने वाले का अनुमोदन करना वह संसार का बीज है. यह जानकर उस दुष्कृत के प्रति हेय बुद्धि आई, तब जीव ने उसके प्रति का ममत्व छोड़ा, यही उसका मिथ्या करना है. नेहमी मी प्रश्न विचारलेला पण होता अनेक वेळा. आत्ताच झाले आपली क्षमावाणी. सगळे जणांनी काय म्हटले? मिच्छामे दुक्कडम. अर्थ काय असं मी विचारतो नाही है ना. माझे दोष मिथ्या हो. मग मिथ्या होचा भाव काय हा प्रश्न विचारलेला होता. मिथ्या हो म्हणजे खोटे हो म्हणजे काय? खोटे हो म्हणजे काय? काय भाव? मिच्छामे दुक्कडम, मिच्छामे दुक्कडम. अरे मिच्छामे दुक्कडमचाच अर्थ काय नाही, म्हणजे तो अर्थ रहित झालेला शब्द, भाव रहित आहे. अर्थरहित म्हणण्यापेक्षा भाव रहित. काय भाव आहे त्याच्यात? इच्छामे दुक्कडम. उगा हसून आपलं म्हणत नाही तर आपलं आलेलं एक कोणाच तरी पोस्ट फॉरवर्ड करायचं, तेवढंच काम केले. फॉरवर्ड केले आणि भेटले तर मिच्छामे दुक्कडम, मिच्छामे दुक्कडम आपलं म्हणून आहे ना मोकळं झालं. काय मिच्छामे दुक्कडमचा अर्थ काय केला इथं? मला तो अर्थ जास्त भासित होत. काय अर्थ केला मिच्छामे दुक्कडमचा? माझे ते दोष मिथ्या होत. काय केला? अर्थ काय केला? हा सगळं वाचा एकदा परत वाचा. उस दुष्कृत्य के प्रति हेय बुद्धी. पहिल्यांदा आपल्याला कशाची हेय बुद्धी आली? मिच्छामे दुक्कडम म्हणताना हेय बुद्धी. मला ध्यानामध्ये किती हेय बुद्धी आली? आता मी तुम्हाला काय काय अशा अनेक घटना घडल्या. माझ्याकडनं दोष घडले नाहीत असं थोडंच आहे. आणि त्यावेळेस कशा आहे, तुम्ही कुणीच मला त्रास दिला नाही, कारण मीच तुम्हाला त्रास दिलेला आहे आणि तुम्ही ऐकून घेतलेलं. त्यामुळे पंढरपूरवाल्याने मला ध्यानात कधीच डिस्टर्ब केलं नाही. हा पण त्याच्या अगोदर काय ध्यान झाल्यानंतर मात्र पंढरपूरवाल्याने त्रास दिला 2-3 दिवस आहे ना. ध्यान झाल्यानंतर सुटल्यानंतर आहे ना 2-3 दिवस विकल्प पंढरपूरवाल्यांचे आले. जाऊ दे, आता ते मी विषय काढणार पण नाही. पण ध्यानात मात्र तुम्ही मला कोणीही डिस्टर्ब केलं नाही. कधी विकल्पच नाही पंढरपूरचा काय कशाबद्दलचा. पण अगोदर जे काही कशाय केली, मग इतके म्हणजे इतका खेद त्याच्याबद्दल. म्हणजे आपण असं कसं केलं, असं कसं करू शकलो. आणि मग नुसती क्षमा नाही, अनंत क्षमा.
असा भाव येत होता. कसा? अनंत क्षमेचा. अनंतचा अर्थ कळतो? अनंत म्हणजे कालवाचक नाही. अनंत शब्द संख्यावाचक नाही. अनंत शब्द जसं केवळ ज्ञान आहे ना, अनंत ज्ञान, त्या ज्ञानामध्ये तो अनंत शब्द भाववाचक आहे. त्या सुखामध्ये अनंत शब्द जोडला, तो भाववाचक जोडला. अनंत क्षमा असे भाव आहेत. किती? थोडी सुद्धा नाही, अनंत क्षमा. आणि एवढी क्षमा मागून सुद्धा असं वाटलं तर मग मला त्याचं, मी बांधले त्याच्या निमित्तात कर्म, त्याचं मी कसं फेडणार, कुठं फेडणार. मी भावना केली जे काही पाप केले ते माझं इथंच नष्ट हो. आणि हे जे ध्यान आहे ते एक त्या ठिकाणी प्रायश्चित्त तप म्हणून, त्याद्वारेच माझे सगळे हे जे पूर्वीचे दोष नष्ट होत. कारण मला जर त्याचं फळ भोगायला जायला लागेल नरकात, म्हणून कधी डास चावले, कधी दुखायला लागलं, दुखू दे, डास चावू दे, कारण मी पाप भरपूर केले, ते आत्ताच उदिरित होऊन निघून गेलेलं चांगलं जर उदयात येऊन भोगायचं झालं तर मला तिर्यंच नरक गतीत जावं लागणार. तुमच्या लक्षात येणं हे कळत होतं मला. कारण जे केलेली पाप आहेत त्याला जर त्याच पद्धतीने भोगायचं, ज्याला आपण म्हणतो सविपाक निर्जरा, त्याच पद्धतीने ज्यावेळेस भोगायचं वेळ येईल ना, तर त्याला तिर्यंच नरक निगोदादी गतीत जावं लागेल. आणि जर तप करून तुम्ही जर त्या पाप कर्माची निर्जरा केली तर आपण त्या गतीपासून वाचणार आहोत. इतका डिफरन्स होणार. मग नरकात जाऊन भोगायचे का इथंच थोडासा आहे ना त्रास सहन करून ते पाप कर्म फेडायचं. म्हणून म्हटलं तुमचा धर्म माझ्या धर्मातला जमीन आसमानातला अंतर हा होता. तुम्ही अनुकूलतेमध्ये धर्म केला आणि मी प्रतिकूलता आणून धर्म केला. आणि प्रतिकूलता आणून धर्म करण्यामध्येच असंख्यात गुणश्रेणी निर्जर आहे. तुम्हाला त्याचं महत्व कळणार नाही. असंख्यात गुणश्रेणी निर्जराचा भावच कळत नाही. तुम्हाला काय कळणार? म्हणजे किती कर्म निर्जरित होतं की जे उदयात येऊन मला दुःख देणार, ते कितीतरी कर्म माझं निर्जरित झालं. तुम्हाला कल्पना येऊ शकत नाही. कारण तुम्ही त्याचा अभ्यास केला नाही, विचार केलेला नाही. तुम्हाला काय कळणार? जसं सीएचं मला काय कळणार आहे का? ऑडिटचं काय चेतन कळणार आहे का? काय टॅक्सचे लॉज आहेत हे ते सगळे काय कळणार आहे का मला? नाही कळणार. तसं तुम्हाला हे कळणार नाही असं सांगायचं. कारण तुम्ही विचारच केला ना. तुम्ही तिथं सीए साठी जो अभ्यास करण्यासाठी जो प्रयत्न केला तो तुम्ही ह्याच्यासाठी करतच नाही. तुम्हाला अनुभव कसा येणार? तेव्हा प्रतिकूलता आणून धर्म करण्यामध्ये किती चांगलं असतं. कर्म उदिरित होतं. उदिरित येडे नाहीत ते महाराज जी तप करते ते. तुम्हाला वाटते तप काय उगच का तप करते, उगच का ही मुनी दशा धारण केली, उगच नाही ते. आणि सगळ्यात जास्त प्रतिकूलता कोणती ती सांगा. विषय भोगापासून स्वतःला दूर ठेवणं ही सगळ्यात मोठी प्रतिकूलता आहे. कोणत्याही विषयांचं अवलंबन न घेणं ही माझ्यासाठी प्रतिकूलता आहे. आणि ती प्रतिकूलता आणून जेव्हा मी त्या ठिकाणी आत्मस्वभावाची साधना करतो तर काय होणार आहे? म्हणून म्हटलं अनुकूलतेमध्ये केलेला धर्म त्या ठिकाणी विसरून जातो. म्हणून तिथं ते श्लोक झाला नाही इष्टोपदेश म्हणून. प्रतिकूलता आणून धर्म केला तर कधी त्या ठिकाणी उदय आले तर आपलं त्या ठिकाणी स्थिरता नष्ट होत नाही. म्हणून ध्यान करायचं असतं हे त्याचं कारण. अशा अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी ध्यानामध्ये समजतात, पण ते समजावून शब्दातून कळणार नाहीत. साक्षात जेव्हा मी अनुभूती घ्यायला बसेल तर एक एक गोष्टीचं बारकावा कळत आणि मग त्यावेळेस त्या ध्यानाची महिमा आल्याशिवाय राहत नाही. ओम नमः भूप